आता काय करावं? देव तर ध्यानामध्ये आहे ती, पर त्यांचंच काम आहे. गणोबा, तेव्हा तुम्ही मला बोलावलं सा? होय. म्हाळसेच्या माता पित्यांना माझा निरोप पाठवा की मी त्यांना बोलवलं आहे. होय की, येतो मी. दमली आहेस का म्हाळसा? माझ्याकडे केवळ एकच मास आहे आणि सत्य काय आहे हे मला शोधायचेच आहे. प्रत्येक क्षणी माझ्या डोक्यात हाच विचार येतो आहे. आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे संकेत मला ओळखायला हवे. कोणती घटना मला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हाळसा, सत्य काय आहे हे जाणून घ्यायची ओढ तुला लागली हे मला कळते, परंतु असे काहीही करू नकोस ज्याचा तुलाच त्रास होईल. ओढ नाही बाबा, आता केवळ ही ओढ नाहीये, ही माझी आवश्यकता आहे. मी कोण आहे, माझे मूळ रूप काय आहे, सत्य काय आहे हे बंधूंना, यांना आणि लक्ष्मीदेवींना ठाऊक आहे याची मला खात्री आहे. पण अजूनही कोणाला तरी या गडावर त्याबद्दल ठाऊक आहे असं मला वाटतं. म्हाळसा, अगं असं का वाटतंय तुला? तुला तसं ह्याबद्दल कोणी काही बोललं का? नाही, पण मला मनातून तसं वाटतं आहे, मला तसं जाणवतं आहे. का कसं हे सांगता येणार नाही. म्हाळसा, एक ना एक दिवस तुला सत्य काय आहे हे कळणारच आहे, परंतु माझे तुला एवढेच सांगणे की त्यासाठी तू कुणाचेही साह्य घेऊ नकोस. ते आत्ता सांगता येणार नाही बाबा. कदाचित मला कोणाच्या सहाय्याची आवश्यकताही भासणार नाही, किंवा कोणाच्या तरी सहाय्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. संकेत काय मिळणार आहेत हे शोधणं मला आवश्यक आहे. देवी, गणोबा, देवांचा सांगावं घेऊन आलो या. ह्यांच्यासाठी सांगावं धाडलंय देवानं. काय निरोप आहे देवांचा? ह्यांना देवानी बोलावलंय बघा. केवळ ह्यांनाच? होय, आता मला त्यासनीच सांगावं द्या सांगितलंय. गणोबा, आम्ही त्वरित त्यांची भेट घ्यायला येतो. जी. यांनी केवळ आईबाबांनाच बोलवणं का पाठवलं असेल? काय सांगायचं असेल त्यांना? म्हाळसा, आम्ही देवांना भेटून येतो. आई, बाबा, मी देखील येते तुमच्या बरोबर. देवा, माधवा. देवा, आपल्याशी बोलायचं होतं. माधवा, काय झालं? काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हाळसा देवींनी आज जे आख्यानात सांगितलं त्यानंतर सगळेच विचारात पडले आहेत की आता पुढे काय होणार. म्हणजे श्री म्हाळसा देवींना या एका मासात सत्य काय आहे हे कळलं तर अवतार कार्य संपणार. होय, परंतु जर म्हाळसेला कळलं तर, आणि बानू देखील सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील राहील. मी ह्यांना
म्हणत होते की म्हाळसा देवींना लवकरात लवकर सत्य काय आहे ते कळावं, म्हणजे त्यानुसार आम्हाला देखील विष्णुलोकी परत जाता येईल. देवी, आत्ता हा विषय कशाला काढलात? कधी ना कधी हा विषय निघणारच होता. तो विषय टाळून चालणार नाही. या विषयावर आपण नंतर बोलूया. सध्या जे सामोरं आलं आहे त्याचा आपण विचार करूया. देवा, या पुढचा काय कठीण आहे असं आपण म्हटलं तर त्यात काही अयोग्य ठरणार नाही, कारण श्री म्हाळसा देवींनी घोषणाच तशी केली आहे. होय, केवळ ह्यात तिला कोणाचेही सहाय्य मिळू नये म्हणजे झालं. तुम्ही त्यांना काही सहाय्य करणार नाही का? देवी, आपण काय बोलत आहात? श्री खंडेराय का असं करतील? मी केवळ एक शक्यता बोलून दाखवली. जर म्हाळसा देवींनी त्यांच्या आराध्यासमोर काही मागणं मागितलं तर काय करायचं? माधवा, लक्ष्मी देवी जे काही बोलत आहेत ते योग्यच आहे, कारण आपल्याला ह्या साऱ्या शक्यतांचा विचार करणे हे अनिवार्य आहे. त्यात बानूचा देखील विचार करायला हवा. जर तिला सहाय्याची आवश्यकता भासली तर काय करायचं? बाणाईला सहाय्याची आवश्यकता का भासेल? ठाऊक नाही, परंतु तिला सहाय्य करावं लागेल अशी परिस्थिती लवकरच उद्भवेल असं मला वाटतं आहे. देवा, श्री म्हाळसा देवींना सत्य हे कोणाकोणाकडून कळू शकतं याचा आपण विचार करायला हवा. आपण सोडून त्यांचे आई वडील आहेत, त्यांच्याही नकळत श्री म्हाळसा देवींना कदाचित काही कळू शकतं. कोण आहे? कोण आहे? कोण हाय रा? कोणा ठाऊ? ह्याला कोण आलं असेल आता? रंग्या, अरे उठ की बघ कोण आला आहे की. नाही, ये उठ के. कोण आलंय? अरे आबा, अरे अरे किती वेळ झाला कोणी दार उघडणच झालंय. मी उघडतच होतो. या दामन. होय होय. ए दामन ये. या या आबा, दामन बसा. बस दामन. आबा, तू आणि आता ह्या वेळेला? आबा, तू अगोदर पाणी घे बरं. दमन. अरे आबा, एकलाच आलास? संघ वस्तीवरल्या कुणा माणसासनी घेऊन यायचं ना? नाही, आलो एकलाच. सुरभ देव यायच्या अगोदर निघालो वस्तीवर. वय झाले आता, चालता पण येत नाही. जसं जमल तसं आलो आता. अरे पर कशापायी असं करावं आबा? पर वस्तीवर कोणाचे ठाव आहे का तू आता आला आहेस ते? नाही, वस्तीवर कोणाला बी ठाव नाही. अरे पर असं झालं तरी काय? बानूसनी भेटायचं होतं. बानू आपल्या वस्तीकडे बघवलं झालंय बघ आता. काहीतरी कर बानू, हात जोडतो तुझ्या. आबा, अरे हात कशापायी जोडतोय असर? पण काय झालं ते तर सांग की धड. पुरी, औंदाच्याला पाऊस पडला, वस्ती जवळ पाणी नाही, खायला काय नाही, गुरांना चारं नाही, नदी कोरडी पडली हाय. अशा वेळेस काय करावं, कोणासनी सांगावं तेच कळणं झालंय बघ. वस्तीमधल्या बायका पाणी आणण्यासाठी म्हणून ज्या सकाळी जात्यात ते पार दिवस मावळाच्या वेळेस घरला परत येत.
किती पायपीट करावी लागत असेल त्यासनी कुणास ठाव. आपलं समजा जगणंच ढकलत चाललंय आहे बघ. भगवान असं चाललं ग वस्तीकडं पोरी. आणि मग मनात विचार आला की आपण समजा आपल्या बालूसनी सांगा, ती देवास न सांगेल आणि त्यांचा आशीर्वाद गावला तर समजा चांगलं होईल. हा विचार कसा मनात आला आणि मी निघालो तर अरे तर येऊन पोचलो बघ. बारू कर बाई काय बाय. आबा तू काळजी करू नकोस. बानू आहे ना आपली, देवासनी सांगेल बर का. देवांचा आशीर्वाद मिळेल, समजा चांगलं होईल. आबा बानू बघला आता. आता तू एक काम कर, तू दमला आहेस हा, 2 घास खाऊन घे बाबा. तर वस्तीवर अन्नाचा दाना नाही आणि म्या हातच जेवण करू आहे. आबा आबा अरे असं नग करू. 2 घास खाऊन घे, झोप वाईस. दमला आहेस तो. म्या बघते काय करायचं ते. चल हात पाय धुवून घे. जेवणाचं बघ. जा मग. देवा, श्री म्हाळसा देवींच्या आई वडिलांना आपण इथे का बोलावलं हा प्रश्न श्री म्हाळसा देवींना नक्कीच पडला असेल आणि हे जाणून घ्यायची उत्सुकताही त्यांना असेल. होय माधवा, शक्यता आहे. देवा, आपण बोलावणं पाठवलं. होय, मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून तसा निरोप पाठवला. आम्ही म्हाळसाची भेट घेण्यासाठी म्हाळसाच्या कक्षात गेलो होतो. तिथे आपला निरोप कळला आणि तडक इथे निघून आलो आम्ही. आई बाबा कक्षात आले म्हणून मला कळलं, पण इतक्या रात्रीच्या प्रहरी त्यांच्याशी तुम्हाला काय बोलायचं आहे हा प्रश्न मला पडला आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर आले. कदाचित मी इथे येणं अपेक्षित नव्हतं. म्हाळसा, तुम्ही असं का म्हणता आहात? कारण मला तसं जाणवत आहे देवी. यांना असं काहीतरी आईबाबांशी बोलायचं असेल जे माझ्यासमोर बोलता येत नसेल असं मला वाटतंय. होय म्हाळसा, तुला जे काही वाटत आहे ते अगदी योग्य आहे. म्हणजे मी या संभाषणात इथे असणं अपेक्षित नाही, हो ना? देवी, कदाचित श्री खंडेरायांना आत्ता तुम्हाला ते सांगायचं नसेल. हे इथे आहेत, तुम्ही इथे आहात, लक्ष्मी देवी इथे आहेत, माझे आईवडील इथे आहेत. सगळ्यांना ती गोष्ट कोणती आहे ते कळणार आहे. मला कळणार नाही, किंबहुना यांना ती मला सांगायची नाही. म्हाळसा, तू आधी शांत हो पाहू. मी शांतच आहे बाबा, अजिबात रागवलेले नाही. यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा यांनी मला ते सांगावं आणि मला याची खात्री आहे की मला तोपर्यंत माझं मूळ स्वरूप कळलं असेल. येते मी. देवा, जे घडू नये असं वाटत होतं नेमकं तेच घडलं. माधवा, जे काही घडणं ते आपल्या हातात आहे का? नाही. तेव्हा शेठ, तुम्हाला या इथे का बोलवलं असेल, याच्या मागे काय प्रयोजन असेल, कदाचित हे तुमच्या ध्यानात आलं असेल. देवा, म्हाळसाने आख्यानात जी घोषणा केली त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचे असेल असा माझा कयास आहे.
होय ती माशेट, अगदी योग्य आहे. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की पुढील 1 मास पूर्ण व्हायच्या आत म्हाळसा सत्य काय आहे हे कळण्यासाठी प्रयत्नशील राहील. तिला ते स्वतःहून कळलं तर उत्तमच आहे, परंतु त्या संदर्भात तिला कोणाचेही सहाय्य होता कामा नये असं मला वाटतं. देवा, मी आई आहे तिची. आजवर यांना ही गोष्ट ठाऊक होती, पण त्यांनी ती कधी मलाही सांगितली नाही आणि आता ती मला कळाली आहे. ह्यांच्याकडून कधीच कळणार नाही आणि तुमच्याकडून देखील त्यांना हे कळू देऊ नका. तुम्ही त्यांच्या आई आहात, तुम्ही भावूक होऊ शकता, परंतु त्या मोहाच्या क्षणी तुम्ही स्वतःला आवर घालावा. हो, मी तसंच करेन. ह्या मासाभरात म्हाळसेला तिच्या मूळ रूपाबद्दल कळण्यासाठी ती निश्चितच प्रयत्नशील राहील आणि तिला सत्य काय आहे हे कळलं की मग ह्या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण होईल. गणेश, तू? हो माते, तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो होतो. मी अंतःपुरात गेले होते. यांनी आईबाबांना भेटायला बोलवलं आणि मी देखील त्यांच्या बरोबर गेले. हे खंडरांनी त्यांना बोलवलं? हो. यांना माझ्या समोर त्यांच्याशी काही बोलता येत नव्हतं असं मला जाणवलं आणि मी तिथून निघून आले. यांना आईबाबांशी काय बोलायचं असेल असा प्रश्न मला पडला होता आणि आत्ताही मला तोच प्रश्न पडतो आहे. माते, हे सारं तुला संभ्रमात तर पाडत नाही ना? काही कळत नाही. पण तू असं का विचारलंस गणेश? माते, तू केलेल्या घोषणेनंतर आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे त्यातून काही संकेत मिळतो आहे का हे तू पाहतेस. मग त्यात चुकीचं काय आहे? चूक नाही माते, अनेक गोष्टी घडताना त्यातले संदर्भ संकेत कळले नाही तर अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मी तुला म्हणालो, हे सारं तुला संभ्रमात तर पाडत नाही ना? कधी कधी असं वाटतं देखील, पण आपल्याच तर्कातून मार्ग काढावा लागतो हे देखील सत्य आहे. माते, मी तुला म्हणालो होतो की हे सत्य शोधणं एक साधना आहे. खरं तर अशी साधना यातून तुलाच मार्ग शोधायचा आहे माते. हे मला कळतं आहे आणि मी त्याच मार्गाने प्रयत्न सुरू करणार आहे. माझं पार्वती देवींशी देखील बोलणं झालं. माते, म्हणजे तू तुझ्याच अंतर्मनाशी बोलली आहेस, पण ते तुला आता नाही कळणार. काय झालं गणेश? काही नाही माते. तू हे पार्वती देवींना सांगितल्यावर त्यांचं काय म्हणणं होतं? किंबहुना त्या देखील हेच म्हणाल्या की भविष्यात काय घडणार आहे त्यापेक्षा आत्ता जे घडतं आहे त्यातून संकेत शोधण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि त्यांनी मला हे देखील सांगितलं की संकेत शोधताना मला कोणाचे तरी सहाय्य देखील मिळू शकते. शक्य आहे, पण मला असं थेट सहाय्य कोण करेल? माते, तू स्वतः सत्याचा शोध घेशीलच. जर आवश्यकता भासली तर मी तुला त्यासाठी सहाय्य करीन. तू? हो माते, मीच.